हॅलो फ्रेंड्स, निकिता दनी ऑफिशियल या माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। या चॅनलवरती मी तुम्हाला टाइम टू टाइम बीएससी नर्सिंग कोर्स रिलेटेड संपूर्ण इन्फॉर्मेशन आणि यासोबतच तुमची अदर जी कोर्सेस आहेत बीएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच आणि बीएससी नर्सिंग याच्या रिलेटेड जी काही तुमची पेड काउन्सिलिंग आहे त्याची फुल्ली इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत असते। आता महाराष्ट्रातील जे काही विद्यार्थी आहेत जे 11वी आणि 12वी मध्ये शिक्षण घेत आहेत आणि ज्यांना कुणाला फ्युचरमध्ये बीएससी नर्सिंगमध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना कुणाला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर त्यांच्यासाठीच आजचा कम्प्लीटली आपला व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत एमएसटी सीईटी नर्सिंग 2026 याचा कम्प्लीटली सिलेबस काय काय आहे तो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ एंडपर्यंत संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा। तर आपण जाणून घेऊया बीएससी नर्सिंगचा जो काही एमएसटी सीईटी नर्सिंगचा सिलेबस आहे तो कशा प्रकारचा आहे। आता जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये बीएससी नर्सिंग या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सीईटी सेलने एमएसटी सीईटी नर्सिंग ही जी एक्झाम आहे ती चालू केलेली आहे, ती क्रॅक करावी लागते। बऱ्याच लोकांना माहितीच नाहीये की बीएससी नर्सिंगला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी सेपरेट एमएसटी सीईटी नर्सिंग एक्झाम द्यावी लागते। जसे की तुमचे अदर कोर्सेस असतात, इंजिनिअरिंगला जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, बीएससी ॲग्रिकल्चर असेल, फार्मसी असेल, तर यासाठी सेपरेट जी काही एमएसटी सीईटीची एक्झाम आहे ती क्रॅक करून तुम्ही त्या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकता। त्या प्रकारे जर तुम्हाला बीएससी नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला देखील एमएसटी सीईटी नर्सिंग ही एक्झाम क्रॅक करावी लागते। तर आता जर त्याचा सिलेबस जर आपण पाहिला तर बरेचसे विद्यार्थी जे आहेत ज्यांना बीएससी नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे, तुम्ही जर 11th मध्ये असाल, 12th मध्ये असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे। कुठला सिलेबस आहे 2026 ला तो आपण या व्हिडिओमध्ये कम्प्लीटली डिस्कस करणार आहोत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता सीईटी सेलने जो काही तुमचा सिलेबस आहे तो फार इझी ठेवलेला आहे। जे काही तुमचे 12th चे स्टँडर्ड सब्जेक्ट असतात, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हेच या पेपरमध्ये तुम्हाला विचारले जाणार आहे। यासोबतच इंग्लिश हा एक सब्जेक्ट आहे आणि जर ॲडिशनल सब्जेक्ट म्हणायचे झाले तर नर्सिंग ॲप्टिट्यूड हा देखील तुम्हाला एक इम्पॉर्टंट सब्जेक्ट सिलेबसमध्ये आहे। तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश आणि नर्सिंग ॲप्टिट्यूड असा तुमचा जो काही सिलेबस आहे त्याचे सब्जेक्ट्स आहेत। कम्प्लिटली तुमचा जो हा पेपर आहे तो ऑनलाईन मोडमध्ये आहे, म्हणजे सीबीटी बेस्ड पेपर आहे, कम्प्युटर बेस्ड पेपर होणार तुमचा। आता जर आपण सब्जेक्ट वाईज बघायला गेलं तर जसं की मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला 5 सब्जेक्ट्स आहेत, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश आणि नर्सिंग ॲप्टिट्यूड हे 5 सब्जेक्ट आहेत। तर प्रत्येक सब्जेक्टमध्ये 20 क्वेश्चन्स आहेत, म्हणजे 1 क्वेश्चन 1 मार्क, म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट किती मार्काचा झाला 20 असे जर ॲड केले तर 100 मार्काचा तुमचा एमएसटी सीईटी नर्सिंगचा पेपर आहे। 100 मार्क्स तुम्हाला गेन करायचे आहेत या ठिकाणी। हायेस्ट स्कोर जर तुम्ही गेन केला पर्सेंटाईलमध्ये तर तुम्हाला महाराष्ट्रातील एक चांगल्या प्रकारचं बेस्ट गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज मिळू शकतं। तर तुम्हाला चांगल्या प्रकारचा याचा स्टडी करायचा आहे। जी काही तुमची एक्झाम आहे ती ऑनलाईन बेस्ड असणार आहे, सीबीटी म्हणजे कम्प्युटर बेस्ड तुमची एक्झाम होणार आहे। जर आता आपण सिलेबसचा जर विचार केला तर या ठिकाणी मी जसं की पहिलेच तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी तुम्हाला 12th सगळा काही 12thचा पोर्शन असणार आहे, 11thचा पोर्शन नसणार आहे। तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की जे तुमची एमएसटी सीईटी एक्झाम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जो तुमचा 11वीचा पोर्शन आहे, 11thचा आहे, तो काही पर्सेंटाईल म्हणजे विचारला जातो। म्हणजे जर 50 क्वेश्चन असतील तर 40 क्वेश्चन तुमचे 12वीचे असतात आणि 10 क्वेश्चन तुमचे 11वीचे असतात। पण एमएसटी सीईटी नर्सिंगमध्ये असं बिलकुल नाही आहे। तुम्हाला फक्त आणि फक्त 12वीचाच पोर्शन, जो काही 12वीचा तुमचा अभ्यासक्रम आहे त्यावरतीच फोकस करायचा आहे। 11वीचा तुम्हाला पोर्शन या ठिकाणी नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। तर आपण फिजिक्सपासून चालू करूया। फिजिक्समध्ये कुठले इम्पॉर्टंट चॅप्टर आहेत ज्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे 12वीचे? तर सगळ्यात पहिल्यांदा आहे तुमचा सर्क्युलेशन, त्याच्यानंतर मोशन हा चॅप्टर आहे, रोटेशनल मोशन आहे, वेव्ह थिअरी ऑफ लाईट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी दिलेले आहेत। त्याच्यानंतर करंट इलेक्ट्रिसिटी अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे, मॅग्नेटिझम आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक हा देखील तुमचा टॉपिक इम्पॉर्टंट आहे। त्याच्यानंतर जे कम्युनिकेशन सिस्टम आहे तो देखील इम्पॉर्टंट टॉपिक आहे। जर आपण आता या ठिकाणी केमिस्ट्रीचा जर सिलेबस पाहिला तर केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला 12th केमिस्ट्री पाहिली तर सॉलिड स्टेट, त्याच्यानंतर इलेक्ट्रो केमिस्ट्री जी काय आहे ती देखील तुम्हाला इम्पॉर्टंट आहे। त्याच्यानंतर कोऑर्डिनेशन, अल्डेहाइड, कीटोन जे काही तुमचे इझी स्मॉल टॉपिक आहेत हे अल्डेहाइड, कीटोन्स अँड कार्बोक्झाइलिक ॲसिड, बायोमॉलिक्युल्स अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहेत आणि स्मॉल आहेत हे, वाचल्यावरती तुम्हाला इझिली कळून जातील। इनऑर्गॅनिक केमिस्ट्री तर तुम्हाला कम्प्लिटली जी आहे ती रीड अँड राईट याच्यावरतीच असते। तुम्ही जितकं जास्त रिपीटेडली इनऑर्गॅनिक केमिस्ट्री वाचाल तितकं तुमच्या डोक्यामध्ये ते ग्रास्प होणार। त्याच्यानंतर बायोलॉजीमध्ये तुमचा 12th मध्ये जेनेटिक इंजिनिअरिंग हा जो टॉपिक आहे आणि ह्युमन हेल्थ, डिसीजेस, फोटोसिंथेसिस, रिप्रोडक्शन इन प्लांट्स आणि ह्युमन रिप्रोडक्शन हे देखील तुमचे टॉपिक इम्पॉर्टंट आहेत। आता आपण नेक्स्ट आपण पाहूया इंग्लिश या सब्जेक्टचा सिलेबस।
तर या ठिकाणी कम्प्लिटली MSTCT नर्सिंगमध्ये इंग्लिशमध्ये तुम्हाला ग्रामर विचारलं जातं. ग्रामरवरती मेन फोकस असतो. टेन्स तुम्हाला चेंज करायला लावतात. व्होकॅब्युलरी, रीडिंग अँड रायटिंग तुमचं स्किल पाहिलं जातं. आता स्टुडंटनी मला विचारलं की दीदी पॅराग्राफ बेस्ड क्वेश्चन विचारतात का, म्हणजे एखादा तुम्हाला पॅराग्राफ देणार आणि त्याचे क्वेश्चन देणार आणि पॅराग्राफ रीड करून तुम्हाला आन्सर लिहायचे. तर पॅराग्राफ बेस्ड क्वेश्चन तुमचे विचारले जात नाही. कम्प्लिटली तुमचा ग्रामरवरती फोकस असतो. त्याच्यानंतर जर आता तुमचा ॲडिशनल सब्जेक्ट आहे नर्सिंग ॲप्टिट्यूड, जो की तुमच्या सगळ्यांसाठी नवीन आहे. तर नर्सिंग ॲप्टिट्यूडमध्ये नर्सिंग फील्डशी, मेडिकल फील्डशी जेवढे काही क्वेश्चन्स आहेत, इम्पॉर्टंट टर्म्स आहेत, ते तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात. तर अशा सो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण MSTCT नर्सिंग 2026चा जो काही सिलेबस आहे तो इन डिटेल पाहिलेला आहे. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता आणि तुम्ही मला इंस्टाग्रामवर देखील फॉलो करू शकता. या ठिकाणी मी माझा इन्स्टा ID मेन्शन केलेला आहे. 2026 मध्ये तुम्हाला देखील जर BSc नर्सिंग कोर्समध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला निश्चितच काउन्सिलिंगची गरज पडणार आहे. तर आपण देखील पेड काउन्सिलिंग चालू केलेली आहे. तुम्हाला जर पेड काउन्सिलिंगमध्ये इनरोल व्हायचं असेल तर खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचं जे काही बुकिंग आहे ते आत्ताच करून घेऊ शकता, जेणेकरून 2026 मध्ये तुम्हाला तुमचं जे काही BSc नर्सिंगचं ड्रीम कॉलेज आहे ते मिळवून जाण्यास मदत होणार आहे.